आरतीवर आपण आर्तचिंतन करतो आहे. हळूहळू एक 2-3 महत्त्वाच्या आरती उरल्या आहेत. पहिल्या दिवशी आपण बघितलं की आरतीचं अनेक वचन शक्यतो आरत्या करायचं नाही. जसं देवीचं देव्या, मूर्तीचं मूर्त्या आणि आईचं आया करायचं नाही अनेक वचन. आई अनेक वचन आई. त्यामुळे आज आपण ज्या आरती बघणार आहोत 2 आरती आहेत तुळशीच्या, म्हणून आपण नवीन पुस्तक आणलेली आहेत. नवीन पुस्तकात दोन्ही आरती आहेत. एक आपण सकाळी म्हणतो आणि एक संध्याकाळच्या उपासनेत म्हणायची असते. दोन्ही आरती निराळ्या आहेत आणि त्यामुळे काय आहे की तुळशीचीच उपासना आहे, तुळशीचीच प्रार्थना आहे. आर्तपणे केलेली प्रार्थना ती आरती. फरक आहे थोडासा. आणि दोन्ही मिळून तुळशीची उपासना कशी करायची किंवा का करायची, फार वरच्या पातळीवरच्या आरती आहेत दोन्ही. आरती कोणी रचल्यात नेहमीप्रमाणे आपल्याला कल्पना नाही. पण आपण अपौरुषेय म्हणतात ना, की ज्यांनी नाव जरी दिलं तरी तो म्हणतो की मला कोणीतरी प्रेरणा दिली ही आरती लिहिली गेली. हे नाव माझं व्यावहारिक नाव आहे. आणि म्हणून जर विचार केला तर तुळशीची पहिली आरती, शिवाय एक अभंग आहे तुळशीबद्दल तुकारामाचा जो आपल्याला पाठ आहे. पण आपण तुळशीची पहिली आरती बघूया. आपल्या 9व्या पानावर वगैरे तुम्हाला मिळेल. काकड आरती तुझला ओवाळू तुळशी. हे तुलसी महात्म्य आहे ना, म्हणून एक स्वतंत्र ग्रंथ आहे. तुलसीची आणखीन एक आरती आहे. तुळशीचं महत्त्व सांगणारं स्तोत्र आहे. जे स्तोत्र जी आरती रुक्मिणी म्हणायची अशी एक मान्यता आहे. आणि एक महत्त्वाचा प्रसंग घडला ज्याचा उल्लेख इकडे येणार आहे. कुठला प्रसंग घडला की नारद एकदा आले आणि बघितलं. नारद आले म्हणजे वरवर कलह वाटतो, पण नंतर त्यांनी ती घटना प्रवाही केलेली असते किंवा तिचे वळण बदललेलं असतं, उंची बदललेली असते. नारद ही एक शक्ती आहे, त्यामुळे नारद चिरंजीव आहेत. हा जे उठून उभं राहून जे नारदीय कीर्तन करतात ते साधी जी सतरंजी जरी घातली तरी त्याला नारदीय गादी म्हणतात. आता नारद आणि गादी शब्द विचित्र वाटतात, कारण नारद कधी बसलेच नाही, सतत फिरत होते. त्यांची कसली गादी? गादी म्हणजे परंपरा आहे. चिरंजीव ही परंपरा आहे. गादीपेक्षा पीठ हा शब्द चांगला वाटतो. पण आत्ता जरी मी साध्या खुर्चीवर बसलो असलो तरी हे व्यासपीठ आहे याचं भान ठेवावं लागतं. मग इथून असं काहीही बोलता कामा नये जे व्यास विचाराला विरुद्ध आहे. व्यासांच्या विचाराला विरुद्ध असं जगात काही नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासाने सगळं उष्ट केलेलं आहे. जे तोंडातून बाहेर निघतं ते उष्ट झालेलं आहे. असा कोणताही विषय नाही आहे किंवा विचार नाही आहे जो व्यासांच्या वाङ्मयात आलेला नाही. व्यासांचं वाङ्मय म्हणजे भागवत, महाभारत, त्याच्यात खिलपर्व, हरिवंश आणि 18 पुराणं आणि 18 उपपुराणं. शिवाय त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिलेले आहेत, उपनिषद, वेदांची. त्यांनी विव्यास वेदान असे व्यासांचा अर्थ आहे. व्यास म्हणजे विस्तार, वेद म्हणजे पुस्तक नाही आहे, वेद ज्ञान आहे. तर ज्ञानाचे त्यांनी कॅटेगरायझेशन करून 4 तयार केले. खरं 3च, ऋक, यजुर, साम आणि उरलेलं अथर्ववेद. सगळं काम केलेलं आहे व्यासाने. आता व्यास 1 का 2 का 3 का करू नका, परंपरा असते ना. आता हनुमान चिरंजीव आहे म्हणजे हनुमान 1, हनुमान 2 असं म्हणणार का? नाही, हनुमान एकच आहे. तसे व्यास एक आहेत, नारद एक आहेत. तर नारद आले आणि सत्यभामा भेटली. कृष्णाच्या एकंदर आपण म्हणतो 16,108 अशा आहेत नरकासुराच्या कारावासातून सोडवलेल्या. 8 त्यांनी मिळवलेल्या पत्नी आहेत. त्याला अष्टनायिका म्हणतात. त्यांची नावं, त्यांच्या गोष्टी हा स्वतंत्र कृष्णचरित्राचा विषय. पण आपल्याला काही माहीत असलेली 3 नावं तर आपल्याला माहीतच आहे. रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंती. लक्ष्मण आहे, भद्रा आहे, सत्य आहे, कालिंदी आहे, मित्रविंद आहे. या प्रत्येकाला कृष्णाने निरनिराळ्या पण जिंकून पळवून आणून. पण रुक्मिणीला तर त्याने आपण म्हणतोच ना, रुक्मिणी हरणच आहे ते स्वयंवर, किंवा तिने अर्पण केलेलं आहे. कालिंदी उदाहरणार्थ, कालिंदी यमुनेच्या काठी, यमुनेला कालिंदी म्हणतो. काळाची नदी आहे ती, काळी नदी नाही आहे, काळाची नदी आहे. ज्या नदीच्या काठावर आपण बसलेलो आहोत आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपला हा सत्संग चालू आहे हे लक्षात ठेवायचं. संत आजचा महाराजांचं जे प्रवचन आहे ते वाचण्याची माझी इच्छा होती. जर पुस्तक आणलं तर शेवटी आपण वाचूया. फार महत्त्वाचं प्रवचन आज आहे की संतांचं कार्य काय आपल्या जीवनात. मज निरंतर जागविती.
झोपूच देत नाहीत संत. आणि संतांचं कार्य आपण कसं करायचं ते प्रवचनाचा पहिला जो विचार असेल त्यावेळेला आपल्याला कळेल. आपण बघूया. सत्यभामा आले. सत्यभामा, भामा एका अर्थाने भामिनी म्हणजे अत्यंत सुंदर स्त्री, तेजस्वी स्त्री. आणि भामिनी म्हणजे भामा एका अर्थाने गोल्ड, पूर्णपणे सोन्याने मढलेली अशी ती सत्यभामा. अहंकार होता, एक खंत होती की इतकी मी सुंदर आहे, इतकी मी पराक्रमी आहे, तेजस्वी आहे. परंतु रुक्मिणीवर कृष्णाचं जास्त प्रेम आहे. तर त्यावेळेला सत्यभामा पुढे आले. नारद म्हणाले, बरं झालं तू चालीस पुढे. का? आज एक सुंदर पर्व आहे. पर्व म्हणजे अशी पर्वणी, गुढी पाडवा हे पर्व आहे. आदलं वर्ष संपलं, नवीन सुरू झालं ते पर्व. त्याचं पाडवा हे मराठीत रूपांतर आहे. पण पर्व कोणतं पर्व आहे की आज जे दान करशील ते पुढच्या 8 जन्मात फक्त तुला मिळेल. तुझ्या मनात विचार येतो की या जन्मात कृष्ण निदान 8 जणीत विभागला गेला आहे. 1/8, एक अष्टमांश. कृष्णालाच पुढच्या 8 जन्मासाठी पूर्ण मागून घेऊया की. तिने सांगितलं व्यक्तीचं दान करता येईल का? नारद हसले, म्हणले हो ना, का नाही, मी कृष्णाचं दान करते. म्हणजे पुढच्या 8 जन्मात कृष्ण फक्त माझा होईल. ही भावना काही वाईट नाही आहे. ते म्हणाले चल संकल्प कर, पाणी सोड. आता कृष्ण 8 जन्मात फक्त तुला मिळेल. इतक्यात कृष्ण येतो. कृष्ण नारद हे नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, आत्मारामाची आरती आहे. तर सगळे दोघांचीही नाटकं चालू असतात, ती त्यांची लीला असते. आणि ते कशालाही चिकटत नाही, ते पूर्णपणे इन्व्हॉल्व होतात, अटॅच होत नाहीत. हे शिकायचं त्या दोघांच्याकडून. तर इतक्यात कृष्ण आला. नारायण म्हणाले बरे झाले कृष्ण आला, तुला दान करून टाकले, चल आपण आता फिरत राहू. नारायण, मी नारायण म्हणेन, तू नारद म्हण, फिरत राहूया. सत्यभामा विचारतो कृष्णाला कुठे घेऊन निघाला? दान केलं ना पुढच्या 8 जन्मासाठी. नाही म्हणाली दान आत्ता करायचं, फळ पुढच्या 8. नाही 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 म्हणाली, आत्ता कुठे कृष्णाला नेता. एकतर मलाच आत्ता कृष्ण माझ्यापासून दूर गेलेला सहन होणार नाही, आणि बाकीच्यांना मी काय उत्तर देऊ? उपाय काय ते सांगा. आता इथे माया कशी आहे ते लक्षात घ्या. सत्यभामा म्हणजे मायेचंही प्रतीक आहे. कृष्णाच्या वजना एवढं सोनं मला नाही. हा प्रसंग आपल्याला माहीत आहे, तो तुळशीशी जोडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेला ती म्हणते की अगदी देते, मोठा तराजू आणला जातो. ही सत्यभामा कोणाची मुलगी आहे? सत्राजिताची मुलगी आहे. सत्राजिता यादवांचा एक सरदार आहे. तो सूर्याचा उपासक आहे. सूर्याने त्याला स्यमंतक नावाचा मणी दिलेला आहे. तो सूर्य इतका तेजस्वी आहे आणि स्वतःच्या वजना इतकं सोनं रोज देतो. आपण सोन्याचं अंड देणारी कोंबडी माहीत आहे, हा असा मोठा असा मणी आहे तो. आणि स्वतःच्या त्यांनी जे सांगितले खाली किती वजन देतो, तर रोज साधारणतः 1.5 किलो. वर्षात किती झालं, वर्षानुवर्ष किती झालं, हे गंमत बघा. एक सहज जाता जाता तुम्हाला सांगतो विचार करण्यासारखा मुद्दा. सत्राजित दिसल्याबरोबर कृष्ण म्हणायचा, ए तुझा जो स्यमंतक मणी आहे ना तो राज्यकोशात जमा कर. राज्यकोशात का? तू जळतोस माझ्यावर, पण मी तो उपासना करून मिळवला आहे, तो माझा आहे. राज्यकोशात कशाला जमा करायचं? कृष्णाचं तत्व बघा, आज ते सगळ्या जगासाठी लागू आहे. आता तुम्ही कॅपिटलिझम, डेमोक्रेसी सगळं विसरा. मल्टीनॅशनल्स आर रूलिंग द वर्ल्ड. ते इलेक्ट करतायत सरकार, ते ठरवत आहेत पॉलिसीज. हे लक्षात घ्या. कृष्ण सांगतो की कोणत्याही एका माणसाकडे राज्यकोशात आहेत त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती असणं राज्याच्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याचं आहे. आज आपल्याकडची 10 कुटुंब काढा, की मी नावं कशाला सांगायला पाहिजे, त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की राष्ट्राचं बजेट आहे ना, त्या बजेटपेक्षा जास्त संपत्ती त्यांच्याकडे आहे. हा असमतोल आहे. कृष्णाने त्यावेळेला सांगून ठेवलेलं आहे. तो म्हणतो नाही नाही मी करणार नाही. मग पुढे कृष्णाच्या जीवनातलं स्यमंतक मणी चोरल्याचं, कृष्णाने तो शोधून आणल्याचं, तो स्वतंत्र कथानक आहे, ते आत्ता नको बघायला. तर सत्यभामा म्हणते की ठीक आहे, मोठा तराजू आणतात सत्यभामेकडे, आणि तिच्या माहेरी सोनंच सोनं ना. तिने स्वतःच्या अंगावरचं सोनं काढलं तरी कृष्णाच्या वजना एवढं येईल असं तिला वाटत होतं. कृष्ण बसला, आणि कृष्णाची सगळी कृती आहे ना क्रीडा आणि लीला. क्रीडा म्हणजे खेळ आहे, त्याच्यात थोडे कष्ट आहे. लीला म्हणजे होतेच ते होते. लीला करावी लागत नाही, क्रीडा करावी लागते, पण दोन्ही ते आनंद आहे. एक सहज उदाहरण सांगतो, चिंतन कर तुम्ही, इथे विचार करणारी माणसं आहेत म्हणून. गोपी करतात त्याला रासक्रीडा म्हणतात, कृष्ण करतो त्याला रासलीला म्हणतात. एकच इव्हेंट आहे.
हल्लीच्या भाषेत प्रसंग एकच आहे, कृष्णाची रासलीला आहे, गोपींची रासक्रीडा आहे, दोघांनाही आनंद मिळतो आहे. तर कृष्ण आनंदात बसलाय तराजूला धरून. कितीही सोनं घातलं, द्वारकेतल्या स्त्रियांचं सोनं आणलं, यांच्या सगळ्या पत्नींचं सोनं आणलं, तरी कृष्णाचं पारडं हालतच नाही आहे. मग आता काय करायचं? म्हणतात ना, प्रचंड आणीबाणीचा प्रसंग आला. अशा वेळेला रुक्मिणी कुठे दिसत नाही आहे. त्यावेळेला रुक्मिणी दासी जाते बोलवायला, ती तुळशीची प्रदक्षिणा घालते, तुळशीचं स्तोत्र म्हणते, तुळशीची आरती करते. अशा वेळेला ती दासी खूण करून सांगते, तुम्ही इकडे हे करताय, तिकडे काय प्रसंग आहे, आपला तो निघाला. ती म्हणते, मी उपासनामध्ये थांबवणार नाही, स्तोत्र किंवा आरती खंडित करणार नाही. तिथे तुळशीचं एक पिकलेलं पान असतं, येलो लीफ, अँड एनिथिंग येलो इज मोर प्रेशस दॅन गोल्ड. एक लक्षात ठेवा, एक्सेप्ट येलो जर्नलिझम. ते बाकी सगळं परिपक्वता म्हणजे येलोनेस आहे. हो, हिरवी कैरी पिवळी होते त्याला आंबा म्हणतात, हिरवं लिंबू पिवळं होतं त्यावेळेला आपल्याला उपयोगी पडतं. आपले केस पिवळे होत नाहीत पण पांढरे होतात, त्यावेळेला थोडीशी परिपक्वता अपेक्षित आहे. पण आपण काय निरनिराळे रंग देतो, सोमवारी हा, मंगळवारीचा, इंद्रधनुष्याचे रंग. आपण म्हातारे झालो हे कबूलच करत नाही. मग कसे मॅच्युअर होणार आहोत सांगा बरं. अभि तुम्ही जवान हो, ही इमॅच्युअर प्रार्थना आहे किंवा गाणं येते, अभि तुम्ही जवान हो. असू दे. तर गंमत बघा, ते पान ती दासी आणते, ते घातल्याबरोबर ते पारडं खाली आणि कृष्णाचं पारडं वर. मग तिथे ते गाणं आहे की रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरीधरासी तुळी येले. प्रत्येक शब्द महत्व आहे. बन्सीधर म्हणलेला नाही, बासरीधराचं काय वजन आहे हो, कृष्ण प्लस बासरी. पण गोवर्धन गिरीधारी उचलले, कृष्ण प्लस गोवर्धन, एवढं वजन आहे. गिरीधरासी तुळी येले रुक्मिणीने एका तुलसी दलाने. ते तुलसी दल रुक्मिणीचं होतं. सत्यभामेने तुळशीचं रोप जरी आणून घातलं असतं तरी नाही आहे. हे तुकाराम सांगताय. तो अभंग आपण नंतर पाहणार आहोत. ही आरती पाहायला सुरुवात करूया. काकड आरती तुझला ओवाळू तुळशी, तुझला ओवाळू तुळशी, वंदन भावे. अंडरलाईन करण्यासारखा शब्द भावे आहे, वंदन नाही. वंदन नाही, वंदन ही कृती आहे, भाव महत्त्वाचा आहे. वंदन भावे करिता जळतील पापांच्या राशी. सोपं आहे. शुद्ध श्रुती मंजरी कोमल दळे उगवली. हे वर्णन आहे. मंजिरी आहे म्हणजे कणसासारखे येतात, फुलं येत नाहीत तुळशीला. आत्ता तुम्हाला सहज सांगतो, बरीचशी मंडळी आलेली आहेत म्हणून, की तुळशीची उपासना का करायची याचं उत्तर म्हणूनच हे मी तुम्हाला सांगितलं आहे. जीवनातल्या अनेक महत्त्वाच्या का प्रश्नाची उत्तरं म्हणूनच एवढी असतात. तुळशी सावली देत नाही, तुळशी फुलं देत नाही, तुळशीला सुगंध नसतो, तुळशीला सौंदर्य नसतं, आणि तुळशीच्या झाडाचं लाकूड टिंबर म्हणून वापरता येत नाही. जास्तीत जास्त तुळशीची माळ, दुसरं काही करता येत नाही. म्हणजे झाडापासून आपल्याला जे मिळतं त्यापैकी काहीही तुळशी आपल्याला देत नाही, एक्सेप्ट सो कॉल्ड मेडिसिनल क्वालिटी. मी सो कॉल्ड का म्हणतो, असं एकही झाड नाही ज्याच्यात मेडिसिनल क्वालिटी नाही आहे. तुळशी जवळ आहे. कुश्चळ भूमीशी उगवल्या तुळशी म्हणून. कडुनिंबात काही कमी आहे, त्या रुईचं झाड ज्याला विषारी म्हणतात त्याच्यात काही कमी आहे. अरे आपण म्हणतो ना, नास्ती मूलम अनौषधम. झाडाचं एकही मूळ नाही, झाडाची एकही साल नाही, कोणत्याही झाडाचं एकही पान नाही ज्याच्यात औषधी गुण नाही आहेत. आमचं संशोधन कमी आहे. संशोधन तुळशीपर्यंत झालं आहे. चला तुळशी, अरे सगळ्याच्यात. आता ॲलोवेरा बघा ना, कोरफड, काटे लागतील म्हणून किती कुरूप झाड ते. आम्ही लहानपणी तर त्याला किंमतही देत नव्हतो. आता ॲलोवेरा म्हणजे तुळशी इतकं पवित्र झालं आहे, म्हणजे तुळस मागच्या अंगणात गेली ना, ॲलोवेरा पुढच्या अंगणात आलेला आहे. ॲलोवेरा म्हणजे कोरफड. बघा ना, संशोधन झालं नव्हतं, हे लक्षात ठेवा. अज्ञान आहे आपलं. तुळशीचं कौतुक करूया, पण तुळशीचं पण या गुणांसाठी कौतुक करूया. झाड जे आपल्याला देतं किंवा झाडापासून आपल्याला जी अपेक्षा असते त्यापैकी काहीही तुळस देत नाही, म्हणूनच त्याची उपासना करायची. निष्काम उपासना आहे. तुळशी विष्णूला अर्पण करायची. काय अर्पण करायचे विष्णूला? काही तुम्ही दुर्वा अर्पण केली तर तो काय फेकून देणार आहे? भाव आहे तो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जो तुळशीची उपासना करेल, पाऊस पडतोय, तू रेनकोट घाल, पण एक चमचा किंवा एक पळी पाणी तुळशीला घालच. खंड पडू देऊ नकोस. मग काय होईल? गाय भाकड झाली तर तू कसायला विकणार नाहीस, आणि आई बाप आता काही उपयोगाचे नाही आहेत म्हणून वृद्धाश्रमात पाठवणार नाही.
लक्षात घ्या, हा तुळशीच्या उपासनेचा संस्कार आहे. तुळस काही देत नाही, गाय मला काही देत नाही, नुसती गवत खाते, दूध देत नाही, म्हणूनच तिची उपासना करा. आता गोसेवा ही खरी गोसेवा आहे. त्याच्यानंतर आईवडिलांचा काय उपयोग आहे? खायला काळ धरणीला भार, टाका वृद्धाश्रमात. नाही, जो तुळशीची उपासना करेल त्याच्या मनात हा विचारच येत नाही की वस्तू किंवा व्यक्ती निरुपयोगी झालेली आहे, त्यांचासुद्धा काहीतरी उपयोग आहे. असू दे, तो विषय पुढे वाचूया. हे बघा की जळतील पापा शुद्ध श्रुती मंजरी कोमल दळे उगवली, कोमल दळे उगवले आत्मा दामोदर राधादा. इथे लगेच आपल्याला श्रुतीचं रोप समोर येतं की मंजिरी आहेत, कोया आहेत, अगदी पानं आहेत, सुंदर कोवळी पानं आहेत. पण ती कोण आहेत? राधा दामोदर, आत्मा दामोदर. इथे ही आरती काकड, म्हणून आपण हा विषय घेतलेला आहे. तुळशीचं वर्णन हा उद्देश नाही आहे. तर तुळस पाहताना राधा दामोदर म्हणून दरवर्षी राधा दामोदराचं लग्न करतो ना आपण, त्याला तुळशीचं लग्न म्हणतो. दरवर्षी लग्न करतात. त्याची कथा आपल्याला माहीत आहे. जालंधर नावाचा एक राजा होता, त्याचे राक्षसी गुण जागे झाले. देवांना तो का आटोपत नव्हते? स्त्रियांनी कृपया लक्षात घ्या, पतिव्रता जर स्त्री आहे तर पत्नीव्रत पुरुष का नको? हल्ली असल्या मागण्या असतात हां, फेमिनिझम म्हणतात त्याला. आणि हल्ली हीच दृष्टी सगळीकडे पसरवली जाते. ठीक आहे, म्हणजे द्रौपदीवर अन्याय झाला, सीतेवर अन्याय झाला, सीतेचं ॲडव्होकेट्स म्हणजे पत्र, वकील पत्र घेऊन नुसती भांडणं लावून देत आहेत. त्यांचं म्हणून एक टूल किट ज्याला आपण म्हणतो, किंवा त्यांचं म्हणून एक नॅरेटिव्ह आहे, भयंकर डिस्ट्रक्टिव्ह आहे. पण रामलला आलाय, थांबा तुम्ही, कसं एका क्षणात ते अप्रूट होऊन जाईल लक्षात घ्या. ते करू देत नॅरेटिव्ह, विश्वासच ठेवणार नाही. ते जितकं सीतेचं वकीलपत्र घेतील तितकं सीताच म्हणतील मी तुला हकलून दिलेलं आहे वकील म्हणून, मला खटला चालवायचा नाही आहे. हेच घडणार आहे. पण गंमत बघा सध्या हे असं उलटं व्हायला लागलेलं आहे. तर वृंदा नावाची पत्नी आहे जालंधराची, ती एवढी पतिव्रता आहे. पतिव्रता म्हणजे काय? माझं सौभाग्य कायम राख, मी पतीची सेवा करते, पतीला परमेश्वर मानते. माझा पती दारू पिऊन मला लाथा मारतो माहीत आहे, पतीला मी परमेश्वर मानते, कारण माझं कुंकू तू नीट राख, माझं सौभाग्य नीट राख. अरे परमेश्वरावर केवढी जबाबदारी आहे. ही पतिव्रता आहे, हिच्या सौभाग्याचं रक्षण करायचं आहे, म्हणजे हिच्या पतीचं रक्षण करायचं आहे. पतीला मारणार कोण सांगा बरं? मग अशा वेळेला पातिव्रत्यभंग करायचा. अहल्येचा पातिव्रत्यभंग ज्यावेळेला इंद्र करायला आला त्यावेळेला त्याचा स्वार्थ होता. पण इथे कृष्ण स्वतः पातिव्रत्यभंग करतो त्या वृंदाचा, त्यात स्वार्थ नाही आहे, जालंधर मेला पाहिजे. मग वृंदा म्हणते माझं काय, तू कृष्ण म्हणून माझ्या नवऱ्याच्या ह्याच्यातून माझा पातिव्रत्यभंग करतोस. तू म्हणतो मला माहीत आहे, मी दरवर्षी तुझ्याशी लग्न करेन. हे जे कृष्णाने दिलेलं वचन आहे, म्हणजे वी विल रिन्यू. हल्ली काय फक्त ॲनिव्हर्सरी स्थापन करतात, 25 वर्ष, मोठे फोटो देतात. मेले नाहीत दोघंजणं म्हणून जगले, आणि घटस्फोट घेतला नाही म्हणून लग्न केलं, एक राहिलं. काय प्रेम आहे त्याच्यात? काही नाही. मुलं करतात हल्ली, मुलं आपल्या आईवडिलांची लग्न पुन्हा लावतात हां, कारण तुमच्या लग्नात आम्ही नव्हतो म्हणे. हे लक्षात ठेवा. सध्या सगळाच काळ बदलतोय म्हणून तुम्हाला सांगितलं पुन्हा लग्न लावायचं. आणि केवळ फोटो ऑप म्हणतात ना, ऑपॉर्च्युनिटी अँड सेल्फी, हा सगळा फोकस बाहेरचा आहे. हे सगळं इव्हेंट मॅनेजमेंट, RJ DJ हे असुरांचे नवीन प्रकार आहेत. राक्षस मेलेले नाहीत. RJच्या निमित्तानं, DJच्या निमित्तानं आणि सगळ्या फोटोग्राफर्सच्या निमित्तानं. अहो भटजीला काय 717 फेरे घातलेले मी बघितलेले आहेत. हा वराचाच फोटोग्राफर दुसऱ्यांचे फोटो घेत होता, 7 फेरे झालेले आहेत, घाला पुन्हा. भटजींचं काही जात नाही लक्षात ठेवा. कुठेही पावित्र्य राहिलेलं नाही. सोहळा झालेला आहे, विधी नाही, किंवा विधी होतो पण संस्कार तर नक्कीच नाही. ना विवाह संस्कार, ना मौंजीबंधन संस्कार, ना नामकरण संस्कार. नामकरण संस्कारात एकच भाग्यवान प्राणी असतो, मूल, की त्याला काही कळत नसतं काय चाललंय. हे भयंकर, तुम्हाला सांगतो भयंकर प्रकार आहेत. आपण विचार करणारे आहोत. आपली संस्कृती गंगेसारखी वाहते. गंगेत प्रेत जरी पडलं तरी काही वेळ वाहतं आणि नंतर गंगा काठावर टाकून देते. तशी आपली संस्कृती आहे. बाकीच्या संस्कृती नाही आहेत. दे आर रिजिड. त्यांना जरा काही धक्का बसला की तुटून पडणार आहेत. आपली रेझिलियंट म्हणतात ना, रेझिलियंट इंडिया. काय असं मारलं हरकत नाही, आम्ही तसे जाऊ. आणि काल तुम्हाला सांगितलेलं किंवा परवा एक वाक्य लक्षात ठेवा, भस्मसात करणारी संस्कृती पाश्चात्य आहे, आत्मसात करणारी संस्कृती आपली आहे. कुठली गोष्ट आम्ही आत्मसात करतो, आम्हाला काही वर्ज नाही आहे.
विवेकानंदांनी हेच सांगितलं, आम्हाला काही वर्ष नाही, तुमची कोणती गोष्ट आम्ही आत्मसात करून तुमच्यापेक्षा चांगली करून दाखवतो. म्हणून परवा जाता जाता म्हणलं होतं की एक अमेरिकेची प्रिन्स्टन नावाची युनिव्हर्सिटी, हंटिंग्टन नावाचे त्यांचं एक हंटिंग्टन कमिशन भेटलं आणि अमेरिकेचे पहिले 3 शत्रू सांगा ज्यांच्याविरुद्ध आम्हाला तयारी करावी लागेल. शत्रू क्रमांक 1 हिंदू, भारत नाही, हिंदू संस्कृती, हिंदू जीवनशैली हा अमेरिकेचा क्रमांक 1चा शत्रू आहे. हा शत्रू डिस्ट्रॉय कसा करायचा म्हणून आता बरेच अमेरिकन हिंदू व्हायला लागलेले आहेत. तुम्ही अमेरिकेच्या सेन्ससचे रिपोर्ट बघा, कोट्यवधी अमेरिकन्स हिंदू झालेले आहेत किंवा बुद्ध झालेले आहेत. बघा काढून, मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला ही. म्हणूनच आपण फक्त थांबूया काही वर्ष, फक्त आपण शुद्ध राहायला पाहिजे, आपण सत्याच्या बाजूने किंवा सदाचाराच्या बाजूने राहायला पाहिजे. बाजूचा चिखल, बाजूचं शेवाळं करून आपण कमळासारखं पुष्प जीवनाचं फुलवलं पाहिजे भारत मातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी. हे अगदी लक्षात ठेवा. रामायण महाभारताच्या परीक्षा आम्ही गोव्यात घेतो, लाखो विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. त्याच्यात शेकडो विद्यार्थी ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत. अभिमानानं त्यांनी सर्टिफिकेट्स लावलेले आहेत. सर्टिफिकेट संस्कृतमधून आहेत. म्हणजे तू अत्यंत चांगला अभ्यास केला रामायण आणि महाभारताचा, हा अभ्यास चालू ठेव. पण एक लक्षात ठेव, कोणत्याही अभ्यासानं स्वतःचं जीवनपुष्प विकसित करून राष्ट्रमातेच्या चरणी अर्पण करण्याची तयारी ठेव. माझ्यासाठी कशाला मी श्रीमंत हो, माझ्यासाठी कशाला मी गुणी हो, मी भारत मातेसाठी झालेलो आहे. हे जेव्हापासून खेळायला लागले तेव्हा भारत क्रिकेट जिंकायला लागला. मी माझ्याच रेकॉर्डसाठी ज्यावेळेला खेळत होतो त्यावेळेला माझी सेंचुरी झाल्यानंतर भारताचा पराभव झालेला आहे. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक तुम्हाला सहज सांगतो, कारण सकाळचं हे सत्र असतं, कमी लोक असतात म्हणून जरा वरची पातळी विचारांची ठेवता येते. जुबेन मेहता नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे 500 जणांचा. जगभर, हा भारतीय आता अमेरिकन सिटिझन आहे, जगभर प्रयोग करत असतो. मुंबईला आला होता, ब्रेबॉर्न स्टेडियमवर कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला वार्ताहराने, भारतीय संगीतकारातून, भारतीय गायकातून तू असं करू शकशील का ऑर्केस्ट्रा तयार? ऑर्केस्ट्राला संगीत जास्त लागतं, निरनिराळे प्लेयर्स, म्युझिक प्लेयर्स. तो म्हटला नाही, बिलकुल नाही. आणि म्हटलं भारताची संगीत परंपरा केवढी आहे, भारताचं जे संगीत आहे त्याच्यात तुमचं संगीत एवढं आहे? हो मान्य आहे मला म्हणाला. त्यांनी जे उत्तर दिलं ते लक्षात ठेवा. आठवलं तर आज संध्याकाळी किंवा उद्या त्याच्यावर विचार करू, मला आठवण करून द्या. उत्तर अगदी तुम्हाला वाटेल इररेलेव्हंट उत्तर आहे त्याचं, काही त्याचा संबंध नाही. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये 1 गोल्ड मेडल जिंका, मी ऑर्केस्ट्रा करायला तयार आहे. विचार करा. आत्ता मी लगेच उत्तर सांगत नाही, विचार करा तुम्ही. ऑलिम्पिकमध्ये 1 गोल्ड मेडल कुठल्याही इव्हेंटमध्ये मिळवा, मी तुमच्यातून ह्याच्यापेक्षा मोठा ऑर्केस्ट्रा म्हणजे वाद्यवृंद तयार करायला तयार आहे. बघा आता करू शकते, आता आम्ही मेडल जिंकायला लागलो आहे. पण असू दे, एक लक्षात ठेवा, शुद्ध कोमल दळ हे का सांगितलं? कारण का की याच्याशिवाय आरतीतला आर्तपणा कळणार नाही. शब्द कळतील, चाली कळतील, आपल्याला आरती पाठ झालेली हा धोका आहे. लक्षात ठेवा, पाठ होणं स्तोत्र हा धोका आहे. कारण सगळेजण म्हणतात, महाराजांच्या चरित्रातला प्रसंग माहीत आहे तुम्हाला. एक व्यापारी येतो, प्रत्येक वेळेतून हे घेतलं ते घेतलं, अशी प्रगती झाली तशी प्रगती झाली, पण म्हणाले तुझ्या चेहऱ्यावर उत्साह नसतो का? म्हणाला मला तुम्ही सांगितलेलं रामनाम घ्यावं वाटतं पण मला वेळ नाही, मी एकटा कधीच नसतो. होलसेल व्यापारी असेल मग कोल्हापूरला साखर किती आहे, गूळ विकून टाका, हे घ्या ते घ्या, असला कारभार. त्यांनी सांगितलं एकटा केव्हा असतोस ते सांग. म्हणला फक्त आंघोळ करताना, फक्त आंघोळ करताना. मग म्हणाले हरकत नाही, मी तुला एक स्तोत्र देतो. दिलं विष्णू सहस्रनाम. हळूहळू तुझं पाठ होईल आणि पाठ झाल्यानंतर तू ते म्हणताना हे म्हणजेच रामनाम आहे, हे म्हणजेच मला महाराजांनी केलेला अनुग्रह किंवा केलेला उपदेश आहे. संपलं, एवढंच समज. पहिला तांब्या घेतल्यानंतर तो विश्वम विष्णुर्वषटकारो भूत भव्य भवत प्रो सुरू करतो आणि ज्यावेळेला कपडे घालून बाहेर येतो त्यावेळेला विष्णू सहस्रनाम संपलेलं असतं. इतक्या निष्ठेनं तो म्हणतो. शेवटी अंतकाळ जवळ येतो त्यावेळेला एकच इच्छा व्यक्त करतो, महाराज तुमच्या मांडीवर मला मरण यावं. अनेकांनी सांगितलं आहे, काही ना महाराज म्हणाले तो योग नाही आहे, कारण मी आधी जाणार आहे, त्या माझ्या मांडीवर तुम्ही कसे जाणार आहात? पण ह्याला सांगतात हो. एकदम अचानक महाराजांना कळतं, अरे बापरे याचा अंतकाळ आहे आज. आणि म्हणून महाराज येतात. तोपर्यंत घराबाहेर गर्दी जमलेली आहे. महाराज म्हणतात कसली गर्दी? हो ते व्यापारी गेले, शक्यच नाही म्हणाले. महाराज म्हणाले शक्यच नाही.
वैद्य वगैरे म्हणाले आम्ही मूर्ख आहोत का? आम्ही दोघांनी सांगितलेलं हे गेले म्हणून, आणि त्या वैद्यांच्या म्हणून काही परीक्षा असतात. नाडी थांबलेली आहे, हृदयाचे ठोके थांबलेले आहेत, हा श्वास थांबलेला आहे. मुख्य म्हणजे श्वासासमोर सूत धरलं तर सूतही हलत नाही आहे. गेले. महाराज म्हणाले एक तांब्या पाणी घेऊन या. महाराजांनी तसं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तो तांब्या घातल्याबरोबर तो उठून बसला, संपूर्ण विष्णू सहस्रनाम म्हणलं आणि शांतपणे महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवून मेला. हा भाव आहे. एरवी अनेक घरात म्हातारी माणसं विशेषतः सांगतात, काय हो इतकी स्तोत्र माझे पाठ आहेत, पहिला तांब्या घेतल्यापासून सगळे कपडे अगदी जानवं सुद्धा पुसून बाहेर येतोपर्यंत स्तोत्र म्हणून झालेले असतात. बाथरूमी जागा आहे स्तोत्र म्हणण्याची, म्हणा तुम्ही, पण एक तरी स्तोत्र त्यापैकी समोर देवाच्या बसून म्हणा. मग तुम्हाला भीमरूपी म्हणजे काय, महारुद्रा म्हणजे काय, हनुमंताची मूर्ती समोर ठेवून म्हणा. नाही, हे रिच्युअल झालं, कर्मकांड झालं. याला विरोध आहे. तरुणांचा विरोध कर्मकांडाला आहे, स्तोत्रांना नाही, मंत्रांना नाही, त्या विधींना सुद्धा नाही. पण ते विधी करताना ना भटजी सिरियस ना यजमान सिरियस, बाकीचे तर काय कोण पत्ते खेळतात, बरेचसे मोबाईलवरच असतात हल्ली. काय ते कार्यक्रम, म्हणजे तो सत्यनारायण असू दे किंवा श्राद्ध असू दे, कोणीही सिरियस नाही. हे तरुणांना याचा राग येतो आणि मी तरुणांचं स्वागत करतो, हेही लक्षात ठेवा. कर्मकांड 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 काय, अर्थ कळला पाहिजे, भाव कळला पाहिजे. निष्प्राण कलेवर, त्याच्यापेक्षा निष्प्राण कर्मकांड वाईट आहे. हे माझं नाही आहे. प्रवचनातली असली वाक्य शोधून एक पुस्तक तयार करावं अशी महाराजांनी प्रेरणा दिलेली आहे. हे सगळं महाराजांचं आहे. सांगण्याचे शब्द कदाचित मी नवीन वापरले असतील, पण सगळे विचार महाराजांचे आहेत. कारण ते तुकारामाचे आहेत, कारण ते कबीराचे आहेत, कारण ते हल्लीच्या ओशो रजनीशांचे आहेत. ते सगळं ते चांगले भक्त आहेत देवाचे. देवाची भक्ती करून शांत आनंदात कसं राहायचं. पुढे संप्रदाय झाल्यानंतर मग त्याला उतरती कळा लागते, पण मुळात जे विचार आहेत ते खरंच विचार करण्यासारखे आहे. आणि ते आरतीतलं आर्तचिंतन आपण सकाळी विषय निवडलेला आहे. म्हणून आता लक्षात ठेवा, तुळशीचं वर्णन करता करता राधा दामोदर आणि आत्मा दामोदर प्रत्यक्ष तुर्याती बली. तुर्या म्हणजे समाधी अवस्था आहे. पहिली आहे ती जागेपण, आत्ता आपण जागे आहोत. नंतर आहे ती स्वप्न, स्वप्नाचा अनेकांना अनुभव आहे. नंतर गाढ झोप, ज्यावेळेला स्वप्नसुद्धा नसतं. आणि या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेणारी चौथी अवस्था, जी आपण नेहमी म्हणतो काय गाढ झोप लागली होती, कळलं सुद्धा नाही. मी नवीन घरी गेलेलो आहे, मी म्हणजे आपल्यापैकी कुणी, हे लक्षात ठेवा. नवीन घरी गेलेलो आहे, प्रवासानं दमलेलो आहे, काहीतरी जेवतो, आंघोळ करतो आणि शांत झोपतो. अशी एक खोली द्या. त्यावेळेला घरातला छोटा मुलगा म्हणतो, काका आम्ही तुमच्याबरोबर झोपू का? काही हरकत नाही. त्याला वाटलं एखादी गोष्ट वगैरे ऐकायला मिळेल. इतका शांत मी झोपतो. लक्षात ठेवा, या झोपेबद्दल संशोधन आता खूपच होतं आहे. कारण माणसाला झोप दुर्मिळ झालेली आहे, शुद्ध भूक दुर्मिळ झालेली आहे, साऱ्या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत. सोडा, सकाळी उठल्यानंतर मी म्हणतो की काय गाढ झोप लागली होती. तेव्हा म्हणाली, काका एवढे जोरात लग्नाची मिरवणूक गेली, एवढे फटाके वाजले, मी उठून खिडकीकडे जाऊन बघितली मिरवणूक, तुम्ही झोपलेले होता, मला कळलं सुद्धा नाही की मिरवणूक गेलेली आहे. ते म्हणाले, आणखीन एक सांगू, एक साप आला, साप साप म्हणल्यानंतर ओरडा झाला, साप तुमच्या अंगावरून गेला, तुमचा विश्वास बसणार नाही, बाबाने मारला आणि तो कोपऱ्यात ठेवलेला आहे. एवढी झोप. आणि उठल्यानंतर म्हणतो काय गाढ झोप लागली होती. मीच म्हणतो, हा मी कोण जो जागा होता, हा महत्त्वाचा भाग आहे. असा कुठला तरी मी आहे की जो जागेपणी अनुभव घेत असतो, जागेपणीच्या अवस्थेचा, स्वप्नाचा अनुभव घेत असतो, गाढ झोपेचा अनुभव घेत असतो. हा जो चौथा आहे त्याला तुर्या म्हणलेला आहे. तुरीय म्हणजे चौथा, आणि तुरीय अवस्था म्हणजे समाधी अवस्था. हे लक्षात ठेवा. म्हणून तुळशीचं वंदन करता करता, तुळशीचं दर्शन घेता घेता ही समाधी अवस्था लाभली पाहिजे. म्हणजे शांतपणे, मला किती शांत वाटतं तुळशीकडे गेल्यावर, तुळशीच्या बनात बसल्यावर. इथे किती सुंदर वातावरण आहे. इथे संध्याकाळी एक फिरायला जाणं हाच एक आध्यात्मिक अनुभव आहे. आणि तुम्ही जर श्वासावर नाम घेत असाल तर आणखीन खरंच काही करायचे करू. इतका सुंदर परिसर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की तुळशीची आरती, तुळशीचं वर्णन करता करता आत्मा दामोदर आणि राधा दामोदर प्रत्यक्ष तुर्याती बली. ही तुर्येचा रेफरन्स झोपेशी आहे. ॲब्सेन्स ऑफ म्हणजे माझ्या शरीराचा विसर पडणं म्हणजे समाधी. निगेटिव्ह आहे. इथे तुळशी मला पॉझिटिव्ह तुर्या दाखवते.
प्रत्यक्ष तुर्या, साक्षात गुरु परब्रह्म, हे शब्द महत्त्वाचे आहेत की गुरु हा साक्षात परब्रह्म आहे. तुळशीची पूजा करताना मला प्रत्यक्ष तुर्येचा म्हणजे समाधीचा अनुभव येतो, हे लक्षात घ्या. पुढे राधा दामोदर प्रत्यक्ष तुर्याती वली. आता परत नेहमीचं त्रिगुणात्मक काकडा, द्वैत घृते टिंबेला, हा साधा काकडा नाही आहे. आपण काकड आरती करूया, तो परफॉर्मन्स आहे, लक्षात ठेवा, चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेला हजारो लोक येऊन तो काकडा ओवाळतात वगैरे फार सुंदर दिसतं. त्याचं जर एरियल व्ह्यू हल्ली ड्रोन फोटोग्राफी आलेली आहे, आहा काय सुंदर, आहा 3 डायमेन्शन, फक्त आहा हा ओहो हो, आहा हा ओहो हो. आत काय, आत काय, हे आहा ओहो चांगलंच आहे, पण हा प्रपंच आहे, हा बाहेरचा आहे. आत आत्मा आहे, आत परमार्थ आहे. आतला अनुभव काय आहे? इतकी पूजा लोकांच्या घरी जाऊन करतात, पण किती भटजी पूज्य बनलेले आहेत सांगा बरं. मी भटजी म्हणतोय मुद्दामून, किती जण पूज्य बनले. अहो त्यांच्या घरात त्यांना किंमत नाही आहे, कारण पूजा संपली, दक्षिणा घेतली की त्यांचे विषय निराळे सुरू होतात. अहो तंबाखू खाणारे आहेत. आमच्या मंदिरात म्हणाले सगळं मंदिराचं चांगलं आहे, पण हे जे पान पराग वगैरेचे पडलेले आहेत, हे याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं भटजी बदलले पाहिजेत, भटजी बदलले पाहिजेत, हेच उत्तर होतं. आणि दुसरे भटजी मिळणार नव्हते, म्हणून आम्ही वाकून पानपराग टाकला, हा पानबहार टाकला, पान वसंत टाकला, आम्ही करत होतो. भटजींची सवय गेली नाही. हे तुम्हाला सांगतो, अनुभव आहे ते. ज्या वेळेला मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सगळं पथक आलेलं होतं अनेक भटजींचं. त्याच्यात एक प्रमुख होते, प्रमुखांना बिडीचं म्हणजे सिगरेटचं व्यसन होतं. जरा 15 मिनटं झाली की हां चालू ठेवा, बाहेर जायचे, फू उडले, परत आत आले. आता त्यांची संभावना त्यांना दक्षिणा देण्यापूर्वी 1-5 मिनटं काहीतरी सांगा म्हणून मला सांगायला सांगितल्यानंतर मी म्हटलं हे जे प्रमुख भटजी होते त्यांना साष्टांग नमस्कार घालतो आणि पुढचं बोलतो. त्यांचं अभिनंदन, कारण त्यांनी एकही सिगरेट यज्ञाच्या ज्वालेवर पेटवली नाही. काय लक्षात ठेवा, बाहेर जाऊन ह्यानी पेटवायचे, लायटरने पेटवायचे, यज्ञाच्या ज्वालेवर 10-15 सिगरेट ओढल्या, तो 2-3 तास चालणारा कार्यक्रम असतो. काय ह्यानं नमस्कार करायचा परंपरेनं किंवा माझ्यावरच्या संस्कारानं. सगळ्यांना नमस्कार करा तुम्ही. समोर असणारी व्यक्ती नमस्कार करण्याच्या योग्यतेची आहे, तुम्ही ठरवू नका, तुम्ही नमस्कार करा, त्यात तुमचं कल्याण आहे. शारीरिक कल्याण हल्ली सांगतात खाली वाकल्यानंतर रक्तप्रवाह मेंदूकडे सुरू होतो. इतकं जरी काही नसलं तरी नम्रता येतो, कंबर दुखत नाही. शेकडो नमस्कार, हजारो नमस्कार, लाखो नमस्कार दुसऱ्याच्या पायाला स्पर्श करून केले. मी साष्टांग नमस्काराबद्दल बोलत नाही, वाकून केलेला नमस्कार, माऊली 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 करतात ना तो नमस्कार, त्याच्याबद्दल मी बोलतोय. मनात नम्रता आणि शरीरात लवचिकता या दोन्ही गोष्टी येतात, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष अनुभव आहे. त्रिगुणात्मक काकडा, सत्व रजतम नको, त्याच्या पलीकडेच आहे. खूप अवघड आहे, ज्याला गुणातीत म्हणलेलं आहे गीतेत. ज्ञानी माणसाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, कर्मयोगाची लक्षणं, जीवनमुक्ताची लक्षणं आणि गुणातीताची लक्षणं सारखीच आहे. तुमचा मार्ग निराळा असेल, पण लक्षात ठेवा संतोष अवस्थेत राहणं भक्त, कर्मयोगी, ज्ञानी सगळ्यांना आवश्यक आहे. कुठल्याही गोष्टीचा लोभ नसणं, काम, क्रोध हे याचा अभाव असणं ज्ञानी माणसाला पाहिजे, स्थितप्रज्ञाला पाहिजे, भक्ताला पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. इथे त्यांनी काय सांगितलेलं की त्रिगुणात्मक काकडा द्वैत घृते टिंबेला. आपण महाराजांच्या आरतीनंतर बघणार आहोत, मी आणि तू हे द्वैत आहे पहिलं. त्यामुळे द्वैत घृते टिंबेला म्हणजे आता द्वैतात बुडवला, त्रिगुणांचा काकडा केला, जाळून टाकला. आता ना त्रिगुण उरले ना द्वैत, बरोबर आहे ना. मी ब्रह्म हा जीव द्वैत पसारा, मी त्यात दूर सारला, वारुणी दिला अद्वैत सारा. हे महाराजांची आरती आहे ना पहिली. मग इथे पुढे बघा दुसरं कडवं, त्रिगुणात्मक काकडा द्वैत घृते टिंबेला, उजळली आत्मज्योती. आतमध्ये प्रकाश पडल्यासारखं वाटलं पाहिजे. रोजच्या काकड आरतीनंतर बाहेर पडल्यानंतर जरा आत प्रकाशित झाल्यासारखं वाटलं पाहिजे. पण कसं, बाहेर तर चहा असतो, त्याच्यानंतर गप्पा असतात, मग थांबा ना तिथे. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितले, पहिल्या दिवशी तुम्ही 3 मिनिटाची उपासना करणार असाल 2 मिनिटं करा, 1 मिनिटं नुसतं बसून राहा. 13 मिनिटाचे करणार असाल 10 मिनिटं करा, 3 मिनिटं नुसतं बसून राहा. 1 तास तुम्ही जर उपासना किंवा काकड आरती करणार असाल 50 मिनिटात संपवा, 10 मिनिटं बसून राहा. तिथे बसून राहणं महत्त्वाचं आहे, ती स्थिरावते.
तुम्ही जी उपासना केलेली आहे, जे ज्ञान मिळवलेलं आहे, ती स्थिरावते. याला कन्सॉलिडेशन अँड रिएन्फोर्समेंट म्हणतात. हे होतच नाही आपलं. संपली काकडात की लगेच चहा, गप्पा, लगेच नाही, तिथेच गप्पा सुरू होतात. आणि हे आजचं नाही आहे म्हणून आम्हाला का हे वाईट वाटत नाही. सर एवढं चांगलं, शेवटचा काय विचार होता तो. म्हटलं कोणता विचार होता. सर कोणता विचार होता, मलाच विचारतात. काल कुठे थांबलो होतो आपण. सर छान ठिकाणी थांबलो होतो. कुठे थांबलो होतो मलाच विचारता. आम्हाला ते रेफरन्स ठेवावा लागतो म्हणून. अरे म्हणलं रामाने मागितले वाल्मिकीला राहायला ठिकाण, तिथे थांबलो होतो. काल आपण सगळं संपवलं म्हणून ते विषयाला नाही. आज सुरुवात करूया. विचारा तुम्हाला, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तिथेच थांबूया. जाऊ देत की सगळ्यांना. समजा चहा संपला, मेलो मी, म्हणजे एका कपाच्या चहा इतकीच किंमत आहे का माझी. चहाचा कप मेला नाही म्हणजे मेल्यासारखं वाटतं. मिळाला नाही तर मरा. चहा मिळाला नाही, चहा जाऊ दे, संपू दे. मी पसंती आहे. महाराजांची खोली आहे, आईसाहेबांची खोली आहे, राम आहे, शंकर आहे. किती स्थानं निर्माण केलेत त्या एका खोलीत. का नाही थांबायचं तिथे. स्थैर्य पाहिजे, स्थैर्य. इंग्लिशमध्ये म्हणतात ना, रोलिंग स्टोन्स गॅदर नो मॉस. हे जे फिरणारे असतात ना, ते निदान समर्थ म्हणतात नर्मदेतले गोटे म्हणून पूजले जातात. आपण फिरत राहिलो तर कुठलाही अँगल नाही, काही नाही, काही नाही. नर्मदेतले गोटे स्थिर व्हायला पाहिजे. हे पुढच्या आरतीत आहे म्हणून आत्ता तुम्हाला सांगितलं की त्रिगुणात्मक काकडा द्वैत घृते तिंबीला उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश जाहला. उजळला काकडा सोमज्योत प्रकाशाली. सोम म्हणजे शंकर, सोम म्हणजे हे शंकर तर आहेच. सोम म्हणजे चंद्र जो शंकराच्या डोक्यावर आहे. सोम म्हणजे सौम्य, आणि सौम्य म्हणजे शिष्य. शिष्य सौम्य पाहिजे. अनेक आश्रमात किंवा उपनिषदात सौम्य, हे सौम्य म्हणजे हे शिष्य. चंद्रासारखा शीतल पाहिजे. चंद्र म्हणजे भावना आहे, सूर्य म्हणजे विचार आहे. ज्ञान 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 खूप झालं, आवश्यकच आहे. भाव नको का. नाहीतर काय उपयोग आहे. आपण म्हणतो इतक्या जगभर मी फिरलो, इतक्या स्टार हॉटेलात राहिलो, आईच्या हातचा चहा कुठेही मिळाला नाही. कारण आईच्या हाताच्या चहात हात ज्या खांद्याला जोडलेला आहे, खांदा ज्या हृदयाला जोडलेला आहे, त्या हृदयात जे प्रेम आहे ते प्रेम आईच्या चहात असतं. बाहेरचा चहा बाईचा किंवा बुवाचा असतो. मी बुवाचा का म्हणलं, कारण हल्ली शेफ असतात मोठ्या टोप्या घातलेले, पुरुषच असतात बरेचसे. म्हणून काही नाही हो, ते सगळे तंत्र वापरून करतील. चहा मंत्र कुठे प्रेमाचा. प्रेमाचा मंत्र आईचा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, असं म्हणतात की आई स्वयंपाक करते त्यावेळेला या आईच्या हातावरच्या रेषातून अमृत त्या स्वयंपाकात उतरतं. मग साधी फणसाची भाजी असली आणि मीठ जरी विसरलं तरी श्याम त्याचे वडील पुन्हा पुन्हा मागून खातात. आणि ज्यावेळेला एक घास श्यामची आई खाते, श्याम तू तरी सांगायचंस मीठ नाही आहे भाजीला. अळणी भाजी सगळ्यांनी खाल्ली, मिटक्या मारत खाल्ली ना आई, पुन्हा पुन्हा मागून घेतली ना. तू जे रडत किती श्याम माझा 6 महिन्यांनी आला आहे, हॉस्टेलला राहतो म्हणून डोळ्यातून पाणी. ती लाकडं कोरडी आपल्याला परवडत नाहीत, आपण गरीब म्हणून ओली लाकडं, त्याचा झालेला धूर फुंकून फुंकून तुझे जे अश्रू त्या भाजीत पडले तेवढा खारटपणा पुरेसा होता. हे महत्त्वाचं आहे. ही श्यामची आई आहे. श्यामची आई व्यक्ती नाही आहे, ती शक्ती आहे. श्यामची आई म्हणजे संस्कारांचा पुंज, आणि श्याम म्हणजे साने गुरुची सुसंस्कृत व्यक्ती. आत्महत्या करावी लागली त्यांना, म्हणजे बघा ना काय परिस्थिती देशाची त्यावेळची, आजची सुद्धा विचार करा. असू दे पुढे. त्रिगुणात उजळली आत्मज्योती तेणे प्रकाश उजळला काकडा सोमज्योत प्रकाशली. स्वामी सद्गुरूंनी मजला तुळशी दाखविली. स्वामी सद्गुरूंनी. आता स्वामी सद्गुरू कोणी कुणाला म्हणू शकतात. वेण्णाबाई म्हणू शकतात. स्वामींनी जे माझे सद्गुरू आहेत मला तुळशी दाखवली, आणि हिच्यासारखं हो, चंदनासारखं हो, एक संदेश आहे. वटवृक्षासारखं हो, एक संदेश आहे. पिंपळासारखं हो, एक संदेश आहे. पिंपळ आणि वट दोघांनाही वट, पंचवटी म्हणजे 5 कुठलीही मोठी झाडं, पण त्यातल्या त्यात पिंपळ म्हणजे अश्वत्थ, वट बेलाचं झाड, आवळीचं झाड आणि औदुंबराचं झाड, हे 5 वृक्ष आपल्या घराच्या आजूबाजूला असावे. जर नवीन प्लॉट घेतला तर बाजूला पहिल्यांदा वृक्ष लावा, नंतर पाया खाण्याला सुरुवात करा. घर होईतोपर्यंत झाडं वाढलेली असते. पंचवटी ही साधनेला खूप चांगली. वट म्हणजे कुठलाही मोठा वृक्ष, पण वटवृक्ष आपण ज्याला म्हणतो बॅनियन ट्री आणि पिंपल,
ह्याच्यातला एक महत्त्वाचा फरक, वडाच्या खाली काहीच वाढत नाही. नथिंग ग्रोज अंडर द बॅनियन ट्री बट एव्हरीथिंग ग्रोज अंडर द पीपल ट्री. कारण काय फरक आहे, वड म्हणजे अशी घट्ट पानं, घट्ट फांद्या, त्यातून पारंब्या, असं घुमटासारखं वाटतं, सूर्यप्रकाश कुठे. आणि पिंपळ म्हणजे ते पान, त्याचा लांब देठ, त्याचा तो त्रिकोणी आकार, पुढे मोठा शेंडा, जरा वारा आला की पानं हालतात, खाली प्रकाशच प्रकाश, खाली हेच. म्हणून पिंपळाची अश्वत्थ ही विभूती सांगितलेली आहे की वृक्षाणाम मी अश्वत्थ आहे, सगळ्या वृक्षांच्यात अर्जुन मी आहे, पण अश्वत्थ वृक्षात मी सगळ्यात जास्त आहे. आणि अश्वत्थ वृक्ष हा संसाराचं प्रतीक आहे. कारण अश्वत्थ मूलम सुविरूढ म्हणतात ना, ऊर्ध्व मूलम अधशाखम, हा अश्वत्थ आहे, संसाराचा वृक्ष आहे. विचार करूया. म्हणून सांगितलेलं मजला तुळशी स्वामी सद्गुरूंनी मजला तुळशी दाखवली. पुढे काय केलं, सद्गुरूंनी मजला तुळशी वृंदावनी नेले. आता वृंदा शब्दाचा अर्थ काय, वृंदा म्हणजे ती जलंधराची पत्नी. त्या वृंदावनाला एवढं स्थान दिलं, वृंदावन म्हणजे तुळशीचं वन. आपण वृंदावन म्हणजे ते म्हणतो, आज तुळशीचं झाड लावतो ना, तुलसी वृंदावन आपण म्हणतो. वृंदावनी नेले, तुळशीकडे नेले. आत्मा दामोदर, राधा दामोदर प्रत्यक्ष नयनी दाखविले. ते दिसलं पाहिजे ना, हे प्रत्यक्ष म्हणजे तुळशीच्या ठिकाणी मला राधा दिसली असं काही नाही आहे. राधेचा अनुभव आला मला. राधा म्हणजे पूर्णपणे भक्ती, भक्तीची शक्तीची राधा आहे. राधा ही करेल भागवतात व्यक्ती नाही आहे. गीत गोविंद पुढे जयदेवानी लिहिलं आणि त्याच्यात राधा ही व्यक्ती झाली. राधा कृष्णापेक्षा लहान झाली, कृष्ण राधेपेक्षा मोठा झाला, दोघांच्यातला शृंगार, मग कृष्णाचे अनेक स्त्रियांशी संबंध, बडवा कृष्णाला. हे सध्याचं चाललेलं आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचे जर विद्यार्थी असाल, केव्हा रस्टिकेट तुम्ही व्हाल याची मी वाट बघतोय. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने तुम्हाला काढून टाकलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे म्हणजे तुमचे कानच त्यांनी हे केले पाहिजेत. मी तुम्हाला फार सांगतो, भयंकर बुद्धिभेद होतोय आपला, भयंकर बुद्धिभेद. कुठलाही माणूस ग्रेटच वाटत नाही. तुम्ही गांधीजींबद्दल सांगा, आम्ही सावरकरांबद्दल सांगतो, म्हणजे झालं काय. मी गांधीजींबद्दल काहीतरी वाईट सांगून सावरकरांवर अन्याय करतो हे कळत नाही. मी पाकिस्तानचा झेंडा जाळतो, पाकिस्तान तिरंगी झेंडा जाळतो, मी अपमान कुणाचा केला, मी तिरंगी झेंड्याचा अपमान केला हे ज्या वेळेला कळेल ना, तेव्हा एकदम 1 वर्ष राष्ट्र पुढे जाईल. रामलला ही बुद्धी आपल्याला देईल. देवो, हा आजच्या यावेळेच्या रामनवमीचा संदेश आहे. दरवर्षीची रामनवमी ठीक आहे, या वर्षीच्या रामनवमी मी माझ्यासाठी, आपल्यापैकी प्रत्येकाने सांगायचं आहे, मी माझ्यासाठी स्वतंत्र बनवणार आहे. रामलला आलेला आहे बस, आणि जन्मलेला नाही, नुसता 3-4 वर्षाचा होऊन आलेला आहे. बघा तुम्ही, हे मी ठरवायला पाहिजे, नाहीतर काय यट अनदर वन मोर रामनवमी. अरे माझ्या जीवनातली किती 17वी रामनवमी, काय बरं वाटतं नाही, काय सुंठवडा तोच प्रत्येक रामनवमीला. ही रामनवमी निराळी, ही रामनवमी पहिली रामनवमी आहे माझ्या जीवनातली. आणि नवमी म्हणजे समर्थांची आवडती तिथी आहे. समर्थांचा जन्म नवमीला, त्यांचा अनुग्रह नवमीला, त्यांनी शिवाजी महाराज दिलेला अनुग्रह नवमीला, आणि त्यांचा देह माघ वद्य नवमीला. आणि अनुदिनी नवमी हे नित्य ध्यानी धरावे सांगत होते शेवटच्या काही दिवसात. नवमी लक्षात ठेवा, नवमी लक्षात ठेवा, नवमी लक्षात ठेवा. आणि लोकांना फक्त माघवद्य नवमी जवळ आली की समर्थ जाणार की रडायला लागले. विचार करूया, ती नवमी नाहीच आहे. नवमी म्हणजे आत्मनिवेदन. नवमी म्हणले, नववी नाही, नवमी भक्ती आत्मनिवेदन. आणि आत्मनिवेदन म्हणजे आत्ता वाचतोय ते की राधा दामोदर प्रत्यक्ष नयनी दाखविले. त्रिगुणात्मक काकडा द्वैत घृते टिंबीला. उजळली आत्मज्योती, आत्मज्योती उजळली म्हणजे देह म्हणजे दिवा झाला ना, फक्त त्याच्या आत तेल आहे, बरोबर, ते जळते. आतली ज्योती जळते, ती सगळ्यांची जळते, पण आपल्याला दिसत नाही, कारण आपण खूप कव्हर्स त्याच्यावर घातलेले आहेत. हळूहळू एक एक कव्हर काढून टाकलं पाहिजे. असू दे, पुढे बोला तुलसी माता की जय. आता पुढची तुमच्या पानावर किती आहे आळशी तुळशीची आरती ते बघा. जयदेवी जयदेवी जय माये तुळसी. ते तुळशीला माय म्हणलेलं आहे, आई असेल तुमच्याकडे तर बघा. निजपत्राहून, म्हणून मगाशी गोष्ट सांगितली. निजपत्र म्हणजे स्वतःचं पान, तुळशीचं एक पान. तुळशी तू लक्षात घे, तुझं काय सामर्थ्य आहे. जयदेवी जयदेवी जय माये तुलसी, निज पत्राहुनी लघुतर त्रिभुवन. हे तुलसी,
तुझ्या एका पानापेक्षा त्रिभुवन लघुतर, काही किंमत नाही त्रिभुवनाला. हे तुळशीचं पान आहे, ही तुळशीची माळ आहे. नुसती तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे. पान रोज एक खातो, 3-4 पानं रोज खावीत, म्हणजे हे होतं ते होतं ते होतं. नाही हो, हा भाव पाहिजे मनात. निजपत्राहुनी लघुतर त्रिभुवन ते. बस तुझं एक तुळशीचं पान म्हणजे मला त्रैलोक्याचं राज्य मिळालेलं आहे, हा भाव निर्माण झाला पाहिजे. पुढे बघा, ब्रह्मा केवळ मूळी, मध्ये तो शौरी म्हणजे विष्णू, अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी. काय वर्णन आहे. अरे 3 देव आहेत, ते 3ही देव तुळशी तुझ्यात आहेत. हा ब्रह्मदेव कुठे आहेत? मुळात आहे, मुळी. मध्ये तुझं खोड आहे, ते खोड काय? विष्णू आहे. आणि अग्रे शंकर, अग्री पानं जे आहेत ना किंवा मंजिरी, त्याच्यात शंकर आहे तुझा. म्हणजे ब्रह्मदेव मुळात आहे, शंकर विष्णू मध्ये आहे, आणि शंकर तुझी पानं आहेत. आणि आपण शंकराची पानं तुळशीला व्हायची नाही. काय शंकराचं पान तुळशीला व्हायला पाप लागलं. म्हणजे झाला एकदम तो कैलासवासी किंवा वैकुंठवासी. कसला नियम हो हा. तुम्ही मी तुम्हाला परत सांगतो, नियम पाळा, श्रद्धा बदलू नका. वरचेवर ते पण वरचेवर मी म्हणतोय करा ना. तांबडं फूल घेऊन गणपतीला जा. जणू गणपतीला पांढरं फूल नेलं की तो शंकरच झाला. इतकं जर सोपं असतं तर काही नाही. फुलांचा रंग बदलला की मूर्ती बदलली असं नाही आहे. अरे जो गणपती गणांचा देव आहे, गण म्हणजे सामान्य जन गण मन अधिनायक म्हणतो ना, तो जनगण. तर ते शेतकरी गणपतीमध्ये येतो, त्यांच्या भाद्रपद शुद्ध चतुर्थीला फुलं आणायला जातील कुठे? ते तण काढतातच ना. चला गवत, दुर्वा म्हणायचं त्याला, त्या गवताला दुर्वा म्हणायचं. म्हणून गणेशाला दुर्वा. अरे प्रत्येकाचं महत्त्व आहे, प्रत्येकाचं महात्म्य आहे. म्हणून गणपतीला म्हणलं ना, गणपती याला क्रांतीचा देव म्हणतो, विनायक आहे. सिंदुरासुराला मारलं, सगळं रक्त आपल्या अंगावर आलं. गणपती म्हणतो आजपासून मला तांबडं आवडतं म्हणून तांबडं फूल, गणपतीला पांढरं फूल. हा भ्रम त्या सांप्रदायिकांचा होता. तो दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आला, वैकुंठ चतुर्दशी. त्या दिवशी विष्णू शंकराची पूजा करतो, शंकर विष्णूची पूजा करतो. आणि शंकर विष्णूला त्या दिवशी बिल्वपत्र वाहतो, ओम नमः शिवाय म्हणत असेल, आडवं गंध लावत असेल. त्याच वेळेला विष्णू शंकराला तुळस वाहतो. हे लक्षात ठेवा. उभं गंध लावतो आणि म्हणत असेल ओम नमो भगवते वासुदेवाय. ते दोन्ही एकमेकाची पूजा करतात, एकमेकाला आवडतं ते एकमेकाला वाहतात. दोघांनी एकच संकल्प केलेला आहे, 1000 कमळं व्हायची. शंकराला पांढरी फुलं व्हायची आणि विष्णूचा रंगच निळा, त्याला निळी आवडतात फुलं किंवा रंगीत आवडतात. म्हणून नीलकमल विष्णूला आवडणारं विष्णू शंकराला अर्पण करतोय. आणि पांढरं, ज्याला श्वेत कमल म्हणतात, ते शंकराला आवडणारं शंकर विष्णूला अर्पण करतोय. विष्णूला पांढरं, शंकराला निळं. 1000 फुलं घेऊन दोघंही बसलेत आणि दोघं एकमेकाचा मंत्र म्हणतात, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि 999 फुलं झालेली आहेत. एक फूल कमी आहे. आता एक फूल कमी आहे म्हणल्यानंतर उठलं तर पुन्हा 100-1000 फुलं व्हायला पाहिजेत. दोघांनी विचार केला, नेत्रकमल म्हणतो ना आपण, नेत्रकमल. तर 2 डोळे आहेत आपल्याला, एक डोळा काढला तर काय. म्हणून त्याजवळ काहीतरी असेल एखादं शस्त्र वगैरे, त्यांनी काढायला लागतात. विष्णू काढायला लागतो, लक्षात ठेवा. तर विष्णूच्या समोर शिवलिंग आहे, शिवलिंगातून शिव येतो, म्हणतो धन्य आहेस भक्ता, मी तुला सुदर्शन चक्र देतो. सुदर्शन चक्र विष्णूला शंकराने दिलेले. आणि त्याच वेळेला शंकर, एक डोळा, शंकराला तर काही 3 डोळे आहेत, एक डोळा काढला, तो डोळा काढायला जातो. लक्षात ठेवा. त्यावेळेला शाळीग्रामातून विष्णू प्रकट होऊन सांगतो, त्रिशूल तुला देतो. हा दिव्य त्रिशूल आहे. शंकराचं जे अस्त्र आहे त्रिशूल, ते दिलेलं आहे कोणी? विष्णूनी. विष्णूचं जे अस्त्र आहे सुदर्शन चक्र, ते दिलंय कोणी? शंकराने. हरी हर मिलन आहेच, तरी आम्ही म्हणतो आम्ही उभे आडवे. गोव्यात तर हा वाद खूपच होता, उभे आडवे उभे आडवे. मला विचारायचे तुम्ही कोण? गेल्यानंतर सुरुवातीला नवीन होतो, म्हणलं आम्ही तिरके. आणि काय सांगणार, उभे आडवे, आम्ही तिरके म्हणायचं. काय तिरके म्हणजे काय आहे? आम्ही तिरसट आहोत. येऊ नका आमच्याकडे परत, आम्ही अभ्यास करतोय, कशाला त्रास देतात, आम्ही तिरसट आहोत. हे विचार करा, काय उभे काय आडवे. एक सुंदर गोष्ट आहे, नंतर आज नाही, वेळ मिळाला तर सांगेन तुम्हाला. उभे आडवेचा वाद
कसा संपला आणि कुणी संपवला. काल तुम्हाला सांगितलं हरिहर मिलन म्हणजे हनुमान स्वतः तो हर आहे, शंकराचा अवतार आहे आणि विष्णूचा भक्त आहे म्हणजे हरी आहे. आणि हरिहर म्हणजे सेतू. इकडे हनुमान बसलेत हर आणि तिकडे विभीषण बसलेत हरीचे भक्त. हरिहर तो सेतू हरिहर आहे, तो हरिहर आहे आमचा हनुमान. हनुमानाला दोन्ही एकादशी चालतात ना, स्मार्तही चालते आणि भागवतही चालते. आणि दुसरा विठ्ठल, तो हरी खाली आहे, डोक्यावर हर आहे. विठवणे शिरी वाहिला देवराणा तया अंतरी ध्यास रामनामाचा त्यासी नेणा. प्रश्न विचारलाय तुळसाने. हे गंमत बघा, सगळीकडे एक आहे. वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुनी. वाराणसी शंकराचं आहे ना, काशी विश्वेश्वर काशीनाथ म्हणतो ना आपण. मग तिथे गेल्यानंतर मुक्त होतो, कारण शेवटचा श्वास नामात जातो. शेवटचा श्वास नामात जाण्यासाठी लोक काशीला मरण्यासाठी जातात. तरी शेवटच्या श्वासाला जर आठवण आली दुकानाची, घराची, मागचं दार बंद केलं की नाही, काही आठवण येऊ शकते हा माणसाला, लक्षात ठेवा. तो क्षण असतो. पण आमच्या भोलेनाथाला तो क्षण माहीत आहे की तो संधीची वाटच पाहत असतो. ज्या क्षणी तो माणूस मरणार आहे, शेवटचा श्वास, शेवटचा क्षण, त्यावेळेला त्याच्या कानात शंकर म्हणतो राम आणि मग तो मुक्त झाला. वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुणे विठवणे शिरी वाहिला देवराणा म्हणजे महादेव. त्या महादेवाच्या अंतरी ध्यास रामनामाचा त्याला नेणा. महादेव महादेव करताना रामाचा द्वेष करता. महादेव म्हणजे आम्ही शैव आहोत, हा विष्णू आहे, कसला नाही. आणि म्हणून सोपं वारकऱ्यांना करून सांगितलं हरिहर एकच आहे, भेद वेलांटीचा. वेलांटीचा भेद आहे. हर वेलांटी दिली. वेलांटीला आम्ही कोकणीत टोपी म्हणतो. टोपी फक्त काढा ना तुम्ही, ही टोपी ती टोपी, पक्ष बदलला टोपी बदलली, कशाला पाहिजे, टोपी काढून टाका. हर में हरि को देखो. काय सुंदर वाक्य आहे. हर में म्हणजे शंकरात आणि हर म्हणजे हर एक में. हर एक में हरि को देखो, हा त्याचा अर्थ आहे. बघा पुढे ते झाल्यानंतर जय माते तुळशी निजपत्र ब्रह्मा केवळ मुळी मध्ये तो शौरी विष्णू अग्री शंकर तीर्थे शाखा परिवारी. शाखा ज्या आहेत ती तीर्थक्षेत्र आहेत. तुळशीला प्रदक्षिणा घाला, तुळशीला स्पर्श करा, तुळशीच्या शेजारी जाऊन विष्णू सहस्रनाम वाचावं. अशी जर तुळशीची 4-5 रोपं असतील लावा, जर जागा असेल तर अशी गोल करून मध्ये विष्णू सहस्रनाम वाचा, विष्णूचं स्तोत्र वाचा, विष्णूचा मंत्र करा. ग्रहणाच्या काळात तिथे उपासना करा. काय अनुभव येईल, थोडासा अनुभव घेऊन सांगतोय. वांतेला मी शमी वगैरे सगळी वृक्ष लावलेलं. त्या मंत्राची उपासना, त्या झाडाखाली भावपूर्ण. झाडाचा उपासनेला काय परिणाम होतो, झाडं जिवंत आहेत, झाडाची व्हायब्रेशन्स आहेत. पण मी जोपर्यंत मानत नाही, मला हे झाड शमीचं आहे माहीतच नाही, तर मी कुठला मंत्र म्हणून माझ्या रागाचं शमन करणार आहे, तापाचं भवतापाचं शमन करणार आहे. शमन करणारा शमी आहे. पण आम्ही काय केलं, त्या शमीवर ती कुबेराने टाकलेल्या सुवर्णमुद्रा पडल्या. शमीच्या वृक्षाचं जायचं आणि सोनं लुटायचं. पूर्वी सोन्याची नाणी होती, आता शमीचे वृक्षही गेले. म्हणून आता आपण जे 2 पानं आणतो ना सोन्याचे, त्याला निरनिराळी नावं आहेत निरनिराळ्या ठिकाणी. त्याला आपण सोनं करून टाकलेलं आहे. निदान जोडलेली 2 पानं तरी आहेत. पुढे अर्ध्या पानाचे 2 भाग लिव्ह इन. हे सगळं झालं सोनं. कसलं सोनं, आपण गमावून बसलेलो आहोत. आपण असू देत, मी नाही गमावणार, आणि मी गमावलं असेल तर आय विल रिगेन. हा का नाही संकल्प करायचा. या उपासनेच्या या वर्षात एवढंच करूया ना, आय विल रिगेन माय लॉस्ट आयडेंटिटी. मी स्वतःला हरवलोय, मी स्वतःला विसरलोय, तो मी पुन्हा मिळवेन. आणि त्यासाठी किती साहित्य आहे. साधी महाराजांची प्रवचनं पुरेशी आहेत. दुसरं कुठलंही पुस्तक वाचू नका. एक एक शब्द, एक एक वाक्य अर्थ लक्षात घेऊन. आणि महाराज फक्त मला सांगतायत म्हणून पहाटे महाराजांची 3-4 जणांनी वाचलेली प्रवचनं ऐकतात. अंधार आहे, मी जागा झालो आहे, तिथे फक्त टिक करा मोबाईलला, शांतपणे महाराजांचं प्रवचन ऐका. 4 मिनटं आणि काही सेकंद लागतात आणि मग उठा, दिवस बदलून जाईल. बघा तुम्ही, सोपं आहे. आणि मग सांगितलं ग चे 12 कडे आणि टी अकारांत म्हणजे तीकारांत शब्द असे देव, त्यांची नावं घ्या. तीकारांत शब्द समर्थांनी सांगितलेले आहेत. पहिल्यांदा गणपती, पशुपती, श्रीपती, मारुती, गभस्ती म्हणजे सूर्य, आणि शक्ती म्हणजे देवी. यांचं स्मरण करा ना फक्त, की हे गणपती नमस्कार, हे पशुपती शंकरा नमस्कार,
हे श्रीपती विष्णू तुला नमस्कार, हे गभस्ती सूर्या तुला नमस्कार, हे मारुती हनुमंता तुला नमस्कार, हे शक्ती देवी तुला नमस्कार नमस्कार. उठा. किती लागलं? 1 मिनिट लागलं. बघा तुम्ही विचार करून. आणि ग ची बाराखडी, हे गणेशा तुला नमस्कार, हे गाई किंवा गोमाता पुढे येणारे गायत्री तुला नमस्कार, हे गीते तुला नमस्कार, हे गुरु तुला नमस्कार, हे गोमाते तुला नमस्कार, हे गंगे तुला नमस्कार. गची बाराखडी झाली. किती किती 1 मिनिट लागला. महाराजांचं प्रवचन ऐकायला 4 मिनटं. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर लागतंच ते. गंमत बघा. किती मिनटं झाली हो? 6 मिनटं झाली. एक मोठा सिद्धांत आहे, आपल्याला वेळ पुरणार नाही आहे, पण मी 1 तास लवकर उठायला शिकलो तर 15 मिनिटांचे 4 स्लॉट. पहिला आहे त्याला आपण अमृत म्हणूया, नंतर आहे त्याला हीरक म्हणूया, नंतर आहे त्याला सुवर्ण म्हणूया आणि नंतर आहे त्याला रजत म्हणूया. पहिली 15 मिनटं अमृताची, नंतरची 15 मिनटं हिऱ्यांची, नंतरची 15 मिनटं सोन्याची आणि नंतरची 15 मिनटं चांदीची. उठा आणि नाण्यांनी किंवा बाकीचा व्यापार व्यवहार सुरू करा. आता ती 15 मिनटं काय आहेत तो विचार नंतर करूया. ही आरती संपूया आपण. दर्शन मात्रे सेवा करीती भावे सकल ही नर नारी. दर्शन मात्रे, नुसतं दर्शन. दर्शन हेळा मात्रे तया हव मुक्ती. केशवासी नामदेव भावे ओवाळीती. दर्शन हेळा मात्र, क्षणभर दर्शन. दर्शन म्हणजे बघणं नाही आहे, हे लक्षात ठेवा. दर्शनामागे फिलॉसॉफी विचार आहे. एखादा वारकरी घरातल्या पांडुरंगाचा एवढासा फोटो आहे, सांगतो पांडुरंगा येतो रे पंढरीला. हां बघा, पंढरीची वाट चालतोय. तो वारकरी दिंडीत मिसळणार नाही, वारीत जाण म्हणजे त्या पालखीत जाणार नाही, गडबड वगैरे करणार नाही, शांतपणेच आहे. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. आणि तो जिथे समजा मेला तरी तिथे पांडुरंग येऊन त्याला वैकुंठात घेऊन जाईल. कारण त्याचं दर्शन सुरू झालेलं आहे. तो इकडे तिकडे बघत नाही आहे, नाचत नाही, फुगड्या घालत नाही, सगळ्यांच्या बरोबर जय जय गोपाळ म्हणत नाही. जो कोणी राजगिऱ्याचा लाडू दिलं ते देतच असतात. अरे असे किती फॉरेनर्सचे स्टॉल्स असतात, ते सेवा करायला येतात, काय हे लावतात. हे मी बघितलेलं आहे, मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही, परंतु पाय सुजलेले आहेत, गरम पाणी, चला मसाज करूया. त्यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारचे ऑइल्स असतात. तिकडे ते म्हणतात की आम्ही आयुष्यभर नाचलो त्या डिस्कोमध्ये, त्याच रीनमध्ये ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम, ठॅक 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 ठॅक, तोच की डिस्को. अरे पाय सुजायचे, डोळे सुजायचे, मेल्यासारखा अनुभव घ्यायचा, नशा चढायची तेवढ्यापुरते. पण ज्ञानबा तुकारामांची नशा पुढच्या वारीपर्यंत पुरते म्हणजे मी पुरवली पाहिजे, मी जिवंत ठेवली पाहिजे, मी चैतन्यमय ठेवली पाहिजे, ताजी ठेवली पाहिजे. हे माझ्यावरच आहे. ती काय फ्रीजमध्ये घालून रोज काढून ताजी करणारा नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून सांगितलेलं आहे दर्शन मात्रे पापे हरती निर्धारे. निर्धार पाहिजे की माझी पापं हरणार आहे. हे पाप पुण्याचा फार विचार करू नका. महाराजांनी सांगितले पाप पुण्य विवेक वैराग्य तुम्ही काही करू नका, नाम घ्या. ते पाप पुण्य विवेक वैराग्याचं मी बघून जाईन, केव्हा येतील आणि जातील तुम्हाला कळणारे नाही. असं सांगणारा गुरु भेटणं म्हणजे केवढं भाग्याचं आहे. ते केव्हा येतील आणि जातील कळणार सुद्धा नाही तुम्हाला. कशाला? विवेक म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, पुनर्जन्म, कशाला विचार करता? तो विचार करायला निराळे ज्ञानी फिलॉसॉफर जन्मलेला. पण ह्याला दर्शन म्हणतात. दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर. साही पुढे येणार आहे, साही आणि 18 पुराणे आणि साही दर्शन. दर्शन म्हणजे फिलॉसॉफी निरनिराळ्या प्रकारचे. पुढे बघा इथे काय सांगितलं, दर्शन मात्रे पापे शीतल छाया भूतळ व्यापक तू कैसे. आता शीतल छाया कुणाला? तुळशीची छाया मुंगीलाच असणार आहे की नाही? मूल तरी त्या छायेत जाणार आहे का? पण तुझी छाया शीतल आहे, तिचा उग्रवास असतो तुलसीचा. पण तो उग्रवास इतका छान वाटतो एखाद्या वारकऱ्याला, तो धुंदी येते. तुमची ती कस्तुरी वगैरे काय गेली खड्ड्यात, तुळशीचा वास, तुळशीचा हार, तुळशीचं बन, सगळंच त्याचं तुलसीमय होऊन जातं ना. आणि तुलसी म्हणजे हा संस्कार आहे की मी तुम्हाला काही देणार नाही तरी सुद्धा तुम्ही माझी पूजा करा. हे निष्काम पूजा, निष्काम भाव हा तुलसीच्या पूजेचा किंवा या आरतीचा महत्त्वाचा भाग आहे. भूतळ व्यापकत्व मंजिरीची आवड कमला रमण असे. कमला म्हणजे लक्ष्मी, रमण म्हणजे नवरा, लक्ष्मीचा नवरा विष्णू. विष्णूला तुझं पान आवडतं, एक पान. म्हणून हल्ली महाराजांची मोठी असते, त्याच्यात इथे तुळशीचं पान चिकटवतात, इथे तुळशीचं पान चिकटवतात, व्यवस्थित चिकटवलं महाराज जिवंत वाटतात. महाराजांना आवडेल व्यवस्थित चिकटवलं तर.
इथे मी एक बघितलेलं आहे की इथे जर काही सुचवलं तर आमच्या काकांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पुरतं. म्हणलं महाराजांना अशा त्या शेंड्या लावू नका. इथल्या शेंड्या गेल्या आणि खाली छान असं वलय केलेलं आहे. हे लगेच बदल होणं म्हणजे मी जिवंत आहे. हो, मी जिवंत आहे. लगेच तुम्ही सांगा, आम्ही बदल करू, चांगला बदल असेल तर. ह्या साध्या गोष्टी असतात पण महत्त्वाच्या गोष्टी असतात. म्हणून तुम्ही जर वंतेला आलात तर महाराजांच्या इथे पान लावलेलं असेल, महाराजांच्या इथे असे 13 बिंदू महाराजांवर आम्ही निवडलेले आहेत. त्या 13 बिंदूंना 13 तुळशीची पानं महाराज प्रसन्न, काही नाही. मग तुम्ही नाम घ्या आणि प्रत्येकाला तुळशीचं नाम घेताना म्हणा ना तुम्ही. आम्ही रामपाठ म्हणतो, काही जण महाराजांची काकड आरती, महाराजांची मानसपूजेची आरती, काही म्हणा तुम्ही. हे रुद्र वगैरे म्हणणं अवघड आहे, ते ज्यांना येतं त्यांनी जरूर म्हणावं. पण ज्यांना येत नाही त्यांनी रामपाठ म्हणत, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत, राम राम म्हणत पूजा केली. काय बिघडलं? मला विचाराल तर ती जास्त चांगली पूजा आहे. मला माहीत नाही ते स्तोत्र फक्त उच्चारायचं, त्याच्यापेक्षा राम राम रामा 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 म्हणत पूजा जर केली ना, खूप चांगली आहे. करून बघूया एकदा. त्याच्यानंतर मंजिरीची आवड कमला रमणासी, तव दल विरहित विष्णू राहे उपवासी. आपण उपवास करतो, अरे आज विष्णूचा उपवास आहे, बरोबर. अरे पण विष्णू उपवासी केव्हा राहतो? जर तुम्ही तुळशीचं पान दिलं नाही तर. एक तुळशीचं पान द्या, त्याचं भोजन झालं. त्यांनी एक ते भाजीचं पान खाऊन ढेकर केला आणि दुर्वास त्यांचे 10,000 शिष्य तृप्त झाले. आपण बघतो ना की सगळे आलेले आहेत रात्री जेवायला आणि त्या रात्री ते तुळशीची जी नाही, सूर्याची थाळी जी द्रौपदीकडे आहे, द्रौपदींनी मिळवलेली नाही, लक्षात ठेवा, युधिष्ठिरांनी मिळवलेली आहे. लोकांना वाटतं द्रौपदींनी फक्त थाळी वापरून त्यातून स्वयंपाक केलेला आहे. कितीही लोक आले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्या सूर्य थालीतून, ज्याचं इंग्लिश भाषांतर सोलर कुकर, हे लक्षात ठेवा, वाटेल तेवढं अन्न निघतं. दुर्योधन म्हणतो की पांडव वनवासात आहेत, विपन्न अवस्थेत आहेत, आपण काय करूया, त्या पांडवांना चांगलं पुण्य मिळवून देऊया, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जेवायला जा. दुर्वासानं म्हणतो दुर्योधन बदलला. दुर्योधन पुढे जाऊन म्हणतो रात्री जेवायला जा. त्यावेळेला तो म्हणतो की आता कळलं, रात्री म्हणजे सूर्यस्थालीतून अन्न होणार नाही, त्यावेळेला काही नाही. युधिष्ठिर सांगतो आंघोळ करून या म्हणून. अशा वेळेला ती कृष्णाला हाक मारणार, कोणाला येणार? कृष्ण म्हणतो ती थाळी काढ, नाही ते मी घासून ठेवलेली आहे, काय दाखव मला. एक पान लागलेलं आहे, ते पान तो खातो, ढेकर देतो, ब्रह्मांड हे तृप्त झाले. रोज आपण दुपारी म्हणतो महाराजांना नैवेद्य देताना की नाही, ब्रह्मांड हे तृप्त झाले. तृप्त होतं ब्रह्मांड. तर तो भाव आहे की तुळशीचं एक पान द्या, विष्णूचं पोट भरलं. हे थांबून आपण थांबूया, हे संपून. विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी. कार्तिक मास महत्त्वाचा आहे. लोक काकड आरती वगैरे करतात कार्तिक मासात. कार्तिक मासात तुळशीचं लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. अच्युत माधव केशव पीतांबरधारी, सगळी वर्णन आहेत. ही एवढी नावं घ्या ते म्हणतात. अच्युत माधव केशव पीतांबरधारी, तुझे पूजन काळी जो हे उच्चारी, त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी. ही फलश्रुती असतेच. ती नावं विष्णूची घेत तुझी पूजा केली पाहिजे, कारण तू आणि विष्णू याच्यात एकात्मता आहे. तुलसी म्हणजेच विष्णू, विष्णू म्हणजेच तुलसी. तुलसीला नावच आहे हरिप्रिया, विष्णुप्रिया. संस्कृतमध्ये जसं तुलसी आहे तसं शेवटी आहे त्यासी देसी संपत्ती. गोसावी सुत विनवी मजला तू तारी. गोसावी सुत ही रचना आहे. गोसावी म्हणजे कदाचित ते मोर्या गोसावी असतील, सुत म्हणजे त्यांचा पुत्र किंवा शिष्य, त्यांनी केलेली आरती असेल, कारण मोर्या गोसावी हे गणपतीचे भक्त होते, त्यांनी असू दे. पण गोसावी सुत विनवी मजला तू तारी, तू माझं तारण कर हे तुलसी. आणि म्हणूनच तुळशीच्या 2 आरती आपण बघितल्या. वेळ झालेला आहे पण तरीसुद्धा कुश्चळ भूमीचे जे आहे ते आपण संध्याकाळी वाचूया. महाराजांचं प्रवचन वाचूया. लोक येई तोपर्यंत आपण जे रामनाम घेतो, आजचं प्रवचन तुम्ही वाचा, कारण खूपच चांगलं प्रवचन आहे. त्याच्यातली 1-2 वाक्य अगदी आपल्या हृदयावर कोरून ठेवावीत, कपाळावर लिहून ठेवावीत आणि दुसऱ्याला वाचायला सांगावीत. कपाळावरचं मी कसं वाचणार आहे? म्हणून कपाळावर हृदयावर वगैरे काही नाही, मेंदूत करून ठेवूया. मेंदूत. स्मृती हे मेंदूचं कार्य आहे. पाहिजे डोळे बंद केला तेव्हा आजच्या याच्यातली अशी कोणती 2-3 वाक्य आहेत संध्याकाळी बघूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे,
उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंद, चेहऱ्यावर प्रसन्न भाव। सकाळची छान रम्य वेळ आहे। हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया, मनापासून सोडूया। अगदी सावकाश डोळे उघडून समर्थ रामदास महाराजांची समाधी, महाराज यांचं दर्शन घेऊया। इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया। खाली जाताना जर तुळस दिसली तर तुळशीचं दर्शन घेऊया। पान आणि मंजिरी तोडायला नको, दर्शन मात्रे।